श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा तू भाग्यशाली आहे. आज जर तू या संदेशाची निवड करून इथपर्यंत आला आहे तर तुझे पुढील काही भविष्य सुंदरच नाही तर खूप काही तुला प्रगती देणार आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे येतात तेव्हा मन मोकळे करून ते सर्व काही सांगा जे तुम्हाला हवे आहे ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. तुमचे नाते, तुमचे खूप काही असलेले ते दुरावलेले संबंध, ते सर्व काही देवाजवळ मन मोकळे सांगा. कारण देव तुमच्या सर्व काही समस्यावर निराकरण देऊ शकतात. जर तुम्ही या क्षणाला या संदेशापर्यंत आला आहे तर पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी आशीर्वादाने भरलेली आहेत. देवापुढे नतमस्तक होताना मनात शंका कुशंका येऊ देऊ नका. देव तुम्हाला म्हणत आहे, जर तुम्हाला माझ्या चमत्कारावरती विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका. कारण तुझ्या आयुष्यात कधी कधी चमत्कारही घडतात. जेव्हा तुम्हाला खूप काही कठीण वाटते तेव्हा देखील माझे चमत्कार तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जातात. अभिनंदन. आज तुमच्यासाठी दिवस असा उगवला आहे की तुमच्यासाठी एक मोठे यश ठेवण्यात आले आहे. देव तुमची काळजी घेत आहे. देवावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि देवाचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोचला असेल तर देवाचे धन्यवाद माना. कारण देव तुम्हाला यातून काहीतरी संकेत देऊ इच्छितात. देव म्हणतात, हार मानू नका, कारण तुझ्यासाठी सर्वोत्तम काळ येत आहे. जेव्हा तुमचे मन समाधानाने भरलेले असते तेव्हा तुमच्या दिशेने आशीर्वाद येऊ लागतात. ते आशीर्वाद तुमच्या चांगल्या कर्माची फळे तुम्हाला मिळत असलेले आशीर्वाद असतात, चमत्कार असतात. त्याच्यापासून दूर जाऊ नका. देवाला तुमची पुढील काही मिनिटे द्या आणि चमत्कार आकर्षित करण्यासाठी तयार व्हा. जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर देव तुमचे अभिनंदन करत आहे. कारण आज तुमची जी काही सुरुवात होणार आहे, जे काही कार्य तुम्ही हाती घेतले आहेत त्यात तुम्हाला समाधानपूर्वक आशीर्वाद आणि चमत्कार पाहायला मिळणार आहेत. देवाची कृपा काय आहे हे तुम्ही अनुभव करणार आहात. तेव्हा तुमचा चमत्कार देवाकडे मंजूर झाला आहे. देव आणि तुमची प्रतीक्षा संपवण्यासाठी हे आशीर्वाद पाठवले आहे. आता निश्चित राहा आणि पुढे चालत राहा. कारण देव तुमच्या कर्मावर लक्ष ठेवून आहेत. तुम्ही जर देवाकडे ते मागत आहात तर ते स्वीकार करण्यासाठीही असावे असे देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, बाळा इच्छा सोडू नकोस. काही कठीण वाटले तरीही मागे सरकू नको. देवाची साथ तुला प्रत्येक कार्यात आहे. आता इथून पुढे तुमचे नातेसंबंध अधिक घट्ट होतील. तुम्हाला जे प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा हवा आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला तेही प्राप्त होणारे आशीर्वाद दिल्या जात आहेत. जे काही तुमच्या नात्यात आजपर्यंत दुरावामुळे तुम्हाला त्रास झाले आहेत, आता ते सर्व काही संपवण्यात येणार आहे. कारण देव तुमच्या कर्मावर लक्ष ठेवून आहेत. तुम्ही जर देवाकडे ते मागत आहात तर ते स्वीकार करण्यासाठीही असावे असे देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, बाळा इच्छा सोडू नकोस. काही कठीण वाटले तरीही मागे सरकू नको. देवाची साथ तुला प्रत्येक कार्यात आहे. आता इथून पुढे तुमचे नातेसंबंध अधिक घट्ट होतील. तुम्हाला जे प्रेम, आपुलकी, देवाला तुमची काळजी आहे हे तुम्ही जाणून घ्या. कारण देव प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहे. अगदी झाडात, पाण्यात, फुलात आणि पशु पक्ष्यात सुद्धा देव उपस्थित आहे. देव हे प्रत्येक ठिकाणी असताना तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी कुणी तुम्हाला मागील काळात रडवले आहे, त्यांनी काही कारणास्तव तुम्हाला तो त्रास, वेदना, दुःख दिले आहेत, आता त्या सर्व काही जागा देव आनंदाने, प्रेमाने आणि खूप काही हर्षाने भरून देणार आहे. पुढील काळ तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव देणारा येत आहे.
येणारे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी देव महान आहे असे टाईप करा. जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर तुमचा इतका भाग्यवान कोणीच नाही. तुमची मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देव देत आहे. देव तुम्हाला म्हणत आहे की तुमच्या कठीण तासापासून तुम्हाला बाहेर काढत आहे. जे काही त्रास होत आहेत, ज्या काही वेदना तुम्ही सहन केले आहे ते आता पुन्हा कधीही तुमच्याजवळ येणार नाहीत. मी तुम्हाला निराशेतून बाहेर काढून मी तुम्हाला मर्यादेच्या बाहेर आणत आहे. मी तुम्हाला पूर्णत्व शांतीत आणत आहे. जे ते फक्त तुम्ही आहात आणि मी आहे. माझ्यासोबत राहा आणि जेव्हा तुम्हाला माझी अत्यंत आवश्यकता आहे तेव्हा माझे स्मरण करताच मी तुमच्यासाठी धावत येतो. हे विसरू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही जे प्रार्थना माझ्याकडे करत आहात त्यावर मी काम करत आहे. मजबूत राहा. हार मानू नका. आशा सोडू नका. कारण तुमची शक्ती वाढवणारा, तुम्हाला पवित्र करणारा हा दैविक ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमची ऊर्जा वाढेल. तुमच्यातले सर्व काही क्लेश नाहीसे केले जातील. तुमची परिस्थिती बदलण्यासाठी आशीर्वाद येत आहे. तुमच्यासाठी देवाची जे काही आशीर्वाद येत आहेत ते स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा. देव म्हणतात, मी तुझी ताकद वाढवत आहे. कठीण परिस्थितीतून तुला बाहेर काढल्या जात आहे. तू देवावर जितका विश्वास ठेवशील तितकाच तुझ्या दिशेने चमत्कार घडू लागतील. विश्वास ठेवा. तुमची प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे. तुम्ही जर या क्षणाला माझ्या पवित्र संदेशापर्यंत आला आहात तर माझ्यावर, दैवी ऊर्जेवर, या ब्रह्मांड शक्तीवर संपूर्ण तुमचे सर्व काही प्रश्न सोडवा आणि निश्चिंत राहा. कारण देवाचे आशीर्वाद कधीही कुठल्याही क्षणी तुमच्या मार्गात येतील. विश्वास ठेवा. तुमची साथ कधीही सोडली जाणार नाही. चांगले दिवस मार्गावर येत आहेत. आयुष्यातील अडीअडचणींना कवटाळून बसू नका. तेच ते परत परत एकदा सांगितले आहे ना की सर्व काही नीट होणार आहे. मग विश्वास ठेवा. त्या पुन्हा पुन्हा मनातून निर्माण होणाऱ्या कल्पना टाळा ज्या चुकीच्या आहेत, तुमच्यासाठी कठीण आहेत. कारण देव तुमच्यासाठी असे सर्व काही घडवणार आहे. जेव्हा तुम्हाला सुखाचा मार्ग मिळेल, तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारा आणि तुम्हाला आशीर्वाद करणारा हा संदेश जेव्हा स्वामीकडून तुम्हाला प्राप्त झाला आहे तेव्हा काही करू नका. शांत राहा. संघर्ष टाळा. त्रास दूर जातील. तुमच्या वेदना संपतील. दुःख हरण केल्या जाईल आणि देव तुमची काळजी घेईल. यावर विश्वास ठेवा. देवाच्या आशीर्वादाने त्रास दूर जातील. तुमच्या वेदना संपतील. दुःख हरण केल्या जाईल आणि देव तुमची काळजी घेईल. यावर विश्वास ठेवा. देवाचे आशीर्वाद अगदी तुमच्या जवळ असल्यास भास तुम्हाला होणार आहे आणि प्रत्येक क्षणात तुम्ही ते अनुभव देखील करणार आहात. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा पवित्र संदेश जिथे कुठे स्वामी भक्त ऐकतील त्यांची ऊर्जा वाढू लागेल. त्यांच्या जीवनातून तो कंटाळेपणा निघून जाईल. मग ते एखादे नाते असो किंवा एखादा त्रास असो, एखादे काम असो किंवा एखादी वस्तू असो जी वारंवार तुम्हाला त्रास देत आहे, ते सर्व काही निघून जाईल. त्यासाठी शांतता पाळा. कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुमचा विश्वासच तुमची खरी ताकद आहे. देवावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारात चालावे लागत नाही. देवाचा दिव्य प्रकाश त्याला प्राप्त होतो आणि त्याच्या सर्व काही समस्या नष्ट केल्या जातात. जर तुम्हाला तुमची लढाई जिंकायची आहे, देवावर विश्वास ठेवावा लागेल, करावा लागेल. तुम्ही हार मानू नका. कारण अपयश तुमच्या जवळ येणार नाही. देव म्हणतात, बाळा, तुला दिलेली नवीन संधी आहे. जिथून पुढे तुझ्यासाठी मोठे यश येत आहे. हार मानू नका. कारण शत्रू तुमचे काही बिघडवू शकणार नाही. कारण तुमचा विजय अगोदरच देवाने निश्चित केला आहे. देवावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधी अंधारातून चालावे लागत नाही. तेव्हाच दिव्य प्रकाश त्यांच्यापर्यंत येऊन त्याला तो विजय दिला जातो. म्हणूनच कधीही घाबरून जाऊ नका. जर आता या क्षणाला देखील तुम्हाला काही कठीण वाटत असेल तर
तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. विसरून चालणार नाही. देवाकडे तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे. देव काय म्हणत आहे ते लक्षपूर्वक ऐका. हा संदेश फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनासाठी आहे. तुम्हाला असे वाटते की माझे तुमच्याकडे लक्ष नाही, पण मी परिस्थिती नियंत्रणात ठेवतो आणि लक्ष देतो. वाईट गोष्टीपासून निरंतर तुम्हाला दूर ठेवतो आणि पवित्र ऊर्जा तुमच्या जवळ देतो. तुम्ही जेव्हा हे सर्व काही इच्छा करत आहात तेव्हा त्याची प्रतीक्षा करा की तुमच्या मार्गात ते दिल्या जात आहे. निराशा कधीही मनाजवळ येऊ देऊ नका. तुमचे भोग लवकरच संपणार आहेत. जे काही कर्म तुम्ही भोगत आहात ते संपण्याचे कार्य तुम्ही स्वतः करत आहात, कारण ते तुम्ही त्रास सहन केले आहे जे मागील काळात तुम्हाला झाले आहे. आता इथून पुढे तुमच्यासाठी आशीर्वादाची रीत लागणार आहे. ज्यांना कोणाला आज आनंदाची बातमी प्राप्त होईल ते फारच भाग्यशाली बाळ आहे, कारण ते ज्याच्या गोष्टीची वाट पाहतात तेच त्याच्या मार्गात येते. जर तुम्हीही या क्षणाला आनंदाच्या बातमीची वाट पाहत असाल तर देव तुमच्या दिशेने ते पाठवत आहे यावर तुम्हाला विश्वास करावा लागेल. देव तुम्हाला तेच देतात जे तुमच्या इच्छा आहे. तुमच्या नात्याजवळ तुम्हाला राहायचे आहे. तुम्ही तुमच्या नात्यांना तो वेळ दिला पाहिजे, कारण त्यातील गोडवा, प्रेम, आपुलकी जपण्यासाठी तुम्ही दिलेला वेळ अत्यंत मौल्यवान ठरणार आहे. तुम्ही जर प्रत्येक वेळेस काम करत राहिला तर आपल्या नात्यांना तुम्ही योग्य वेळ ती वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे खूप काही वादविवाद निर्माण होतात. त्यामुळे तसे करणे टाळा आणि योग्य वेळेत आपल्या नात्यांना योग्य ती वेळ देणे सुरू करा. तुम्ही आनंदी राहा आणि तुमच्या नात्यांनाही आनंद ठेवा. माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने ऊर्जेने भरलेले येत आहेत. तुम्ही ज्या काही योजना करता त्यात तुम्हाला मोठे यश प्रदान करणार आहात. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्मात अधिक मन रमवावे. जेव्हा तुमचं मन तुमच्या कार्यात लागू लागेल तेव्हा समजून जा की माझा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. देवी शक्ती तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करत आहे. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जे काही ऐकत आहात त्यावर विश्वास ठेवा, कारण हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमचे विरोधक हरणार आहेत. तुम्हाला मोठा विजय प्राप्त होणार आहे. तुमच्या आर्थिक समस्या नष्ट करणारे आशीर्वाद आणि प्रचंड आकांक्षा आणि प्रचंड आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे. देवाची शक्ती महान आहे असे टाईप करा. तुम्ही भाग्यशाली आहात, म्हणूनच तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात. तुमच्या आयुष्यात इथून पुढे काहीही कमतरता उरणार नाही. प्रसंगानुसार तुम्हाला येथे आशीर्वाद त्या वस्तू आणि तेथे नाते दिल्या जातील. त्या नात्यातील प्रेम, गोडवा, आपुलकी आणि ते सर्व काही सुसंगत असणारे सुविचार आणि तुमचे ते नाते घट्ट केल्या जाईल. आणि तुमच्या जवळ त्रासदायक नाते असो, मित्र असो, काही कटकटी असोत, काही त्रास असोत, ते तुमच्याकडून काढून घेतल्या जातील, कारण त्याची तुमच्यासाठी आवश्यकता नाही हे देव जाणतात. म्हणून ते तुमच्या जवळ निघून जाईल. वेळ तुम्हाला कठोर वाटत असेल, काही कठीण वाटत असेल, पण विश्वास पूर्ण ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे जरी घडले नाही तरी ते देवाच्या मर्जीने, देवाच्या आज्ञेने घडत आहे यावर विश्वास ठेवा. तुम्ही जर देवाचे आशीर्वाद आणि देवाचे नियोजन आकर्षित करू इच्छित असाल तर आत्ताच होय मी सज्ज आहे असे टाईप करा. देवाच्या आज्ञेने तुमच्या जवळ हा संदेश आला आहे. तुम्ही सर्वात भाग्यशाली आहात. तुमच्या इच्छा अपेक्षा स्वामी माऊली पूर्ण करोत. तुमच्या सर्व काही वेदनांना हरण करोत, दुःखांना क्लेशांना समाप्त करून आणि तुमचे सुख दुःख आनंद वाढव. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.